अध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळिला. दिवा लावला नाही, फक्त उजळला. माऊली स्वतःकडे काहीच घेत नाहीत. 1000-500 शिष्य झाले की लगेच संप्रदाय नवीन काढणारे माणसं आमच्या समाजात आहेत. आमचा संप्रदाय असा, आमचा संप्रदाय तसा. बरोबर ना? किती संप्रदाय निघाले माऊली आपल्याकडं? अनेक काढले. ज्ञानोबांनी संप्रदाय नाही काढला, वारकरी संप्रदायच पुढे आणला. मागचा जो होता ना तो आणला, नवीन नाही काढला. अध्यात्मविद्येचे दाविले रूप निर्माण नाही केलं, त्याचं रूप तुम्हाला फक्त दाखवलं. आमच्या लहानपणी कंदील होता बघा, त्या कंदिलामध्ये दिवा असायचा आणि त्याला काजळ चढायची. आपण काय करायचो, बाहेर काढायचं, राखानं साफ करायचं, चिंतकानं कागदानं करायचं. फक्त उजळत होतो. दिवा उजळला का म्हणायचो आपण, फक्त उजळत होतो आपण. ज्ञानोबारानं दीप उजळला, दीप लावला नाही. मला नको म्हणतात, अगोदरचाच दिवा आहे, फक्त त्याच्यावरची काजळी मी काढली, तुम्हाला दीपात तिर आहे. कारण माऊलींना स्वतःकडे श्रेयस घ्यायचं नाही कुठलं, सगळं किंबहुना तुमचे केले असंच आहे. अध्यात्मविद्येचे दाविले रूप चैतन्याचा दीप उजळ. अध्यात्मविद्या दाखवली. काही काही लोक म्हणतात ना आपल्याला, बाबा तुमचं अध्यात्म आम्हाला कळत नाही, लय अवघड अध्यात्म. बरोबर आहे ना? यांच्या घरात ना नुसतं रामायणच चालू आहे, ह्याच्या घरात ना महाभारतच आहे नुसतं. माझी विनंती आहे तुम्हाला, आपली बदनामी आपण करून घेत जाऊ नका बरं का. कारण तुम्हाला रामायण कळलं नाही म्हणून असे वाक्य वापरताय चुकीचे, महाभारत कळलं नाही म्हणून तुम्ही असे चुकीचे वापरताय. काय कशाहून म्हणता हो तुम्ही तुमच्या घरात रामायण चाललं म्हणून? म्हणत जाऊ म्हणलं तर म्हणू देऊ नका ना समोरल्या माणसं. आमचा धर्म आहे ना तो, आमचा शास्त्र आहे ना ते, आमचा आधारस्तंभ आहे ना तो. जर दुसरा कोणी म्हणत असेल त्यांच्या घरात रामायण आहे तर त्याला सांगा, राम कोण कळतो का तुला? सावत्रायने सांगितलं 14 वर्षाहून असा जायला, तू तुझ्या सख्या माईचं ऐकत नाही. म्हणतोस का रामायण आमच्या घरात चालतं म्हणून? सावत्र भाऊ लक्ष्मण, भावासोबत जायची गरज. सक्का भाऊ गेटपर्यंत भावाला सोडायला जात नाही आजकालच्या जगात. हे सावत्र भाऊ वनवासात गेलं 14 वर्ष. त्या 14 वर्ष राज्य मिळालं त्या सावत्र भावांना. चपला ठेवल्या, पादुका ठेवून राज्य केले. हा भाऊ जर गेला ना कोणा मुंबई पुण्याला काम करायला, तर तिकडून 2 वर्षांत ह्यालाचा बांध कळत एवढं फोडून टाकतं हे. आणि पुन्हा म्हणायचं रामायण चाललं ह्याच्या घरात. तुला रामायणच कळलं नाही, म्हणत जाऊ नका, अपमान करत जाऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला. महाभारत काय, महाभारत माहिती का? सावत्र भाऊ 5, माय म्हणाल ते ऐकलं, सावत्राईने सांगितलं सगळ्यांना ऐकलेलं आहे. एक मुख आहे, मोठ्या भावानं चुका केल्या तर 4 भावाने गपचूप माना खाली घातला, मोठ्या भावाला विरोध नाही केला. आणि लगेच मारायला उठतोच बांधासाठी, डोके फोडायला उठतोच. सख्या भावाची भांडणं 50% जास्त चालू आहेत संसारामध्ये. महसूलमध्ये पहिलं भांडण तलाठ्याकडं, नंतर मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, कोर्ट, शासन, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सख्या भावाचे मुठभर मातीसाठी. आणि तू म्हणतोस काय ह्याच्या घरात महाभारत चाललं म्हणून? म्हणत जाऊ नका. अध्यात्म लई अवघड आहे, म्हणत जाऊ नका. अध्यात्मासारखं सोपं काहीच नाही. ऐसे ईश्वराकडे सहज सहज भावे अपयशास त्या नाव तेज आध्यात्मिकते. सहजपणे ईश्वराकडे जायचं, त्याचं नाव अध्यात्म आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, ऐशी आपुल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची स्थिता असते तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. सहजपणे कर, बसल्या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हण. तुला येणं होत नाही ना, कंबर दुखते ना, गरू म्हण, माऊली माझ्याने येणं होत नाही बा दिंडीला, माझी घरातली परिस्थिती. माऊली माझ्या घरात बाप आजारी पडला, आई आजारी पडला, येऊ शकत नाही, पोहोचलं. हेच तुझं अध्यात्म आहे. ह्याला घरात टाकून द्यायचं, मला माहीत नाही, संडास बाथरूम कोणतं काढून घेईल तुमचे, बघून घ्या, मी आता 15 दिवस दिंडीला चालू. हे अध्यात्म नाव आहे. ऐशा आपुल्याची सहज स्थिती जया नाम ब्रह्माची स्थिती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. सहज कशाचं नाव भक्ती आहे, कशाचं अध्यात्म आहे का? आपल्यासही जाणून घ्यायचं. या कारणे भेदाते सांडून अभेदे चित्ते आपणा सकट माते जाणावे गा. तुझ्या सकट जाण तू कोण आहेस? ऐसे निबा समरसे दृष्टी उल्लसे तया नाम समरसे भक्ती गा. याचं नाव भक्ती आहे. तुझ्या सकट जाण की मी कोण आहे, मी कीर्तनकार आहे, हे नंतर आहे, मी फलाना आहे नंतर आहे. तू माऊलीचा भक्त आहेस, तुम्ही दिले माऊली. आता या माऊलीने सांगितलं ना मला की 150 पोरामध्ये 10 मुलांना येतं हे वाजवायला. 140 वर माऊलींची कृपा झाली नाही, 10 वर कृपा झाली आहे. 10 वर कृपा. बाबा हे तुझं नाही आहे, कुणाचं आहे? त्यांचा कृपापास आहे. बाबा माझं नाही, हे यांचा कृपास आहे. आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाच्यात. हे अध्यात्म आहे. आमच्यात इथे यायचं माईकमध्ये सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे अध्यात्म नव्हे. गेलं पट्टी 200 रुपये यांच्यातर्फे, 200 रुपये 100. संयोजक म्हणतील कारण तुमच्याकडून घ्यायचे आहेत, तुम्ही संयोजकाला विनंती करा, माऊली हे 1100 घ्या, 1500 घ्या, माझी विनंती आहे, माझं नाव घेऊ नका. याचं नाव अध्यात्म आहे. मी नाही सांगत, तुम्ही शेतकरी आहात ना सगळे. सांगतो तुम्हाला उदाहरण. बघा माऊली काय म्हणतात, नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले पैसे झाके निपजले दान पुण्य. शेतकरी आहात ना, शेतात पेरतात, बी उघडं पडतं, काय करता? नाना कृषीवरू आपले पांघुरवी पेरिले. पेरलेला पांघरून घालता, मागं सरतं लावता, ते फासाट्या वडतात, झाकता बी, आणि बी जर उघडं राहिलं तर काय होतं? किडे मुंग्या खाऊन टाकतात, कोंबच येत नाही त्याला. तैसे झाकी निपजले दान पुण्य.
त्याप्रमाणे दान पुण्य झाकून ठेव, तुझ्या नावाचा उल्लेख होऊ देऊ नको. माझ्या बापातर्फे, स्वर्गीय माईतर्फे त्यांनाच आपोआप पोहोचतं. बिलकुल कुणाचे नावं घेऊ नको. सांग दानपेटीत आणल्यासारखं टाकून दे, माझ्या नावाचा उल्लेख करू नको. मन याचं नाव अध्यात्म आहे. एवढे सप्ते करून पदरात का पडे ना? नाही असं का आपलं नाव आलं पाहिजे, या महाराजाचं नाव घेतलं पाहिजे, या संयोजकाचं नाव घेतलंय, व्यासपीठ चालवतात म्हणलं पाहिजे, हे कीर्तन करतात म्हटलं पाहिजे. नको तुमचंच कारण किंबहुना तुमचे केले. आमचं काय बाबा, आमचं काही नाही माऊली, आमचं काही नाही. अध्यात्म बघा कशाला म्हणतात. तुमच्या बरोबरीचे फक्त कल्पना करा, आठवण करा. तुमच्या बरोबरीचे, तुमच्यापेक्षा वयानं लहान असणारे फक्त तुमच्या ओळखीतले किती लोक मेले? भरपूर. तुम्ही मेले का? कुणी वाचवलं तुम्हाला? भय कलित्या माझी महाकाळो, तो मी म्हणे गोपाळो, श्वापदास माझी शार्दळो, तो मीच जाण. अरे मी महाकाळ आहे, महाकाळ. माझ्या भक्ताचं रक्षण करतो. कसा करतो? आतून बाहेरून, नुसता मागं पुढे नाही, आतून बाहेरून. तैसा तो मज भितरी मी तयांतू बाहेरी, हे सांगे जे बोलवरी तैसे नो हे. माझ्या भक्ताला आतून बाहेरून, मागून पुढून चौकून, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. आतून भाऊ सांभाळत्यान, तो सांभाळू लागलाय आणि त्याला द्यायचे 1000 रुपयाची पट्टीन सांगायचं माझ्यातर्फे. हे अध्यात्म नव्हे. अध्यात्म विद्येचे दाविले से रूप, चैतन्याचा दीप उजळ. आणि चैतन्य निर्माण केलं. चैतन्य गेल्या वर्षी एक जण दिंडीमध्ये आले. मी त्यांना म्हणलं, अहो का माऊली हो, लई तुमच्या चेहऱ्यावर तेज पीस दिसू लागला बाबा. म्हणलं लई आनंदी दिसताय, काय भानगडे? सोबत एक डॉक्टर होते. ते काय म्हणे, खरं सांगू का सर काय झालं म्हणे? अहो ह्यांचा पोराचं लग्न झालं 2 वर्षाखाली, आता मुलबाळ झालं म्हण त्या पोराला. पुरीचं लग्न झालं आणि पोराला नोकरी लागली. हा चैतन्य चालू म्हणे सगळे. म्हणजे त्यांच्या जीवनातल्या समस्या संपल्या, त्याला पाहिजे ते प्राप्त झालं, चैतन्य आलं. आमची एक आत्या होती, ते म्हणे काही झालं की मला बाटली लावल्याशिवाय काय माझं ठीक होत नाही, मला बाटली लावशिवाय. मग तिला ते बाटली लावायची म्हणजे काय, स्लाईन लावायची. आमच्या लहानपणी सांगतो 5-7 वर्षाचा. मग ते आता ना लई चकीत वाटते, चैतन्य आल्यासारखं वाटते. चैतन्य शब्द आमच्या गावात फार प्रसिद्ध आहे. चैतन्य आला कशानं? बाटली लावल्यानं. अहो ही अध्यात्माची अमृताची बाटली लागली. एक एक अक्षर अमृताची सागरी, जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेचे दे अमृत लहरी चुळी घेतलिया. अरे हा अमृत आहे, सागर अमृताचा. त्यातला एक अक्षर, एक ओवी, एक श्लोक अमृत आहे, ते तुम्हाला दिलं. अध्यात्म विद्येचे दाविले शेरूप. सगळं धुवून काढलं माऊलीने. मी सांगितलं ना पायलाम करा टेका, हे माऊलीने सांगितलंय. बाकी कीर्तनकार नीट बसा, असं असतं का पायलाम करून? जमत नाही, फलान होत नाही, आळस द्याला. अरे कशात लिहिलंय? आता आळस आला त्यानं काय करावं? जाऊ दे ना, सोप्या पद्धतीने घे ना निघून. टेक म्हणा, उड्या टाळ्या वाजव म्हणा. मग तू वेळ बदलून टाक. 9 ते 11च्या ऐवजी 7 ते 9 कर बाबा. झोप येत नाही करत. टोपलंवर खायचं, 1000 निघून जायचं, 200 बसायचं. काय नाही पण कारण अध्यात्म कळलं नाही. अध्यात्म कळावं, त्यांनी सांगितलं त्या शब्दाच्या बाहेर पडायची काही गरज नाही. तुकोबाराने सरळ सांगितलंय, बोलिले पुरे वेडी वाकुडी उत्तरे. अहो भजन करू देत नाही तो माऊली. नवीन पोरं जर शिकायला आले ना, नवीन माणसं जर भजन म्हणू लागले ना, ज्यांना येतं ना, हे बंद कर, तुला जमत नाही, गबस, वाजू नको, तुला जमत नाही. कधी शिकावं त्या लोकांनी सांगा बरं? हे अध्यात्म आहे का? बघतच नाही ना आपल्याला. येथ वडील जे करी ते त्या नाम धर्म ठेवते, तेच्या अनुष्ठिती रे सामान्य सकळ. तुमच्याकडे बघून होणार नाही निर्माण. मग होऊ द्या ना नवीन पोरं निर्माण, येऊ द्या ना कीर्तनात, संख्या वाढू द्या ना, लेकराला शिकू द्या ना, गायन चुकू द्या ना. नाहीच करत, कारण आम्हाला अध्यात्मच कळलं नाही. अध्यात्म विद्येचे दाविले शेरूप, चैतन्याचा दीप उजळीला. ज्ञानोबा असं म्हणतात, मोरांगी असेसे पिसे असती डोळसे, पली एकली दृष्टी नैसे तैसे ते गा. मोराच्या अंगाला पिसा असतात, त्या पिसाला नुसते डोळे असतात, भरपूर डोळे असतात. माऊली म्हणतात त्या डोळ्याला दिसतं का हो? तसं झालं आमच्यामध्ये. आम्हाला भूगोल येतं, रसायनशास्त्र येतं, अर्थशास्त्र येतं, काय ते कामशास्त्र येतं, सगळ्या दुनियातले शास्त्र येतात. फक्त अध्यात्मच येत नाही आम्हाला. लई अवघड आहे. काही अवघड नाही बाबा, सगळ्याचा आधारस्तंभ आहे. याला सोडून जर असेल ना, बाकी सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. अध्यात्म येत नसेल तर. माता बहिणीला छोटासा प्रश्न विचारतो, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तुमच्या घरामध्ये, हळदी कुंकाचा कार्यक्रम, आणि एखादी माता 20 लाखाच्या गाडीत बसून आली, 25 तोळे अंगावर सोन्यात, 10,000ची साडी आहे, फक्त तिच्या कपाळाला कुंकू नाही. काय हळदी कुंकाच्या कार्यक्रम? मॅडम इथं बसा ना, ताई इथं बसा ना, आमचा कार्यक्रम झाल्याबरोबर आले तुमच्याकडे, 2 मिनटं बसा ना, आलेच, झालं बरोबर आहे ना. एखादी माता फाटक्या वस्त्रावर आली, छोटंसं मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे, काय करणार तुम्ही? या ताई या. लक्षात आलं का? अगदी अध्यात्मात तसं आहे. तुझ्या कपाळाच्या कुंकाची जी किंमत हळदी कुंकामध्ये आहे ना, तसं अध्यात्मामध्ये तुझ्या स्वतःच्या भक्तीची, स्वतःच्या निस्वार्थ भावाची किंमत आहे, अध्यात्माची किंमत आहे. आणि त्या अध्यात्माला जाग. अध्यात्म विद्येचे दाविले शेरूप, चैतन्याचा दीप उजळीला विठाला.
विद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळीला. चैतन्य वारकरी संप्रदायामध्ये जेवढं असतं ना, तुम्हाला चैतन्य जर बघायचं असेल ना वारकरी संप्रदायातला, दिंडी त्या पाऊस पडू द्या, दिवसभर चालतात. संध्याकाळी जरी पाऊस पडला ना, राडा होतं, त्या चिखलामध्ये लोळतात, पण एक सेकंद सुद्धा नाचायचं उड्या मारायचं थांबत नाही. चैतन्य कुठे येतं सांगा. रात्रंदिवस पहिलवानगी करणारा माणूस सुद्धा दमून जाईल त्या दिंडीमध्ये, पण हे म्हातारा कोतारा सुद्धा, फाटक्या वस्त्रावरचा सुद्धा, अर्धपोट भरलेला सुद्धा दमत नाही. हे चैतन्य संप्रदायाचं म्हणजे चैतन्याचा दे. आणि एवढ्या अंतकरणातून सहभागी व्हायचं. अंतकरणातून झालं की सगळं सोपं आहे बरं का. अध्यात्म कळतं. भजन न करता सुद्धा भजन होतं. पुन्हा अगा तयाची या ज्ञाना पाटीपोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी ऐसे, तैसा मी जे तुला आघवा, त्याची तुक तयाची असद्भावा, तरी न करिता पांडवा भजन झाले. अरे भजन न करता सुद्धा भजन वाटतं. कसं पडिले वळण इंद्रिया सगळा भाव तो निळा. एकदा सवय लागली की संपला विषय. अवघड वाटतं का माऊली? अवघड वाटतं? छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला, मग आपण पुढच्या विचारणाकडे जाऊ. तुम्ही दिंडीत जाऊन आलात. कोण जाऊन आला दिंडीमध्ये? आषाढी वारीला जर अर्ध्या मिनिटासाठी हात वर करा, लगेच खाली घ्या. हां, भरपूर लोक जाऊन आले. ठीक आहे, चला ठीक आहे. दिंडीमध्ये 15 दिवस जाऊन आलात, 20 दिवस जाऊन आलात, बरोबर आहे. आता तुमच्या घरी आल्यानंतर 2-3 दिवस तुम्ही तुमच्या कॉटवर किंवा चपला काय त्या म्हणतात त्या सतरंजीवर घरी झोपलात. मला खरं सांगा बरं, दिंडीतून 15-20 दिवसानंतर आल्यानंतर त्या झोपीमध्ये तुम्ही तुमच्या घरात होतात का दिंडीत होतात? पक्क बघा बरं, भजन केलं का हो तुम्ही? त्या 20 दिवसामध्ये एवढं पक्क झालं होते भगवंताशी, अखंड चिंतन. 20च दिवसामध्ये तर घरात झोपल्यानंतर 3 दिवस तुम्ही दिंडीत होतं. ते ज्ञानोबा तुकाराम हा दिंडीमध्ये घरात झोपल्यावर सुद्धा याचं नाव आहे अध्यात्म. तेवढं अंतकरणातून कर, मग तुला कुठलीच अडचण येणार नाही. कुठलीच ऐसे जे मतपर उपासिनी ध्यान मिसे घर माझे झाले, ऐसे अन्ययोगे विकले म्हणे अंगे, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. यांचे शब्द आहेत. अशा भक्ताचं सगळं मी करतो. जेवायला बसली माय आणि लेकरांना संडास केली, कोणत्या मायनं लेकराला मारलं हे तुला कळत नाही का? जेव तुला संडास केला म्हणून तेवढ्यातून उठेल, त्याला धुवून आणेल, साफ करेल तिथं, मग जेवायला बसेल. तसं करतात. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज. एवढं चैतन्य जर तुमच्यात येऊ द्यायचं असेल ना, तर माऊलीचं लेकरू व्हायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, ओया वाचायच्या. मी नाही सांगत, कोणत्याही संताकडे जा, नामदेव महाराजाकडे जा, नाथांकडे जा, तुकोबारायाकडे जा, निळोबारायाकडे जा, जनाईकडे जा, मुक्ताईकडे जा, निवृत्तीनाथाकडे जा, गुरुकडे, सगळ्यांनी बोटीकडे केले. सगळ्यांनी बोटीकडे केले. लक्षात आलं का? कारण ह्या सगळा आमचा आधारस्तंभ आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाया. एक चैतन्य शब्दाचं उदाहरण सांगून आपण चौथ्या चरणाकडे जाऊ. कारण आमचं असं ठरलेलं आहे, दिलेल्या वेळेच्या 2 तासाच्या पुढे आपण जायचं नाही कीर्तनामध्ये. पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून जर तुमचे चेहरे ऐकण्यासारखे असं वाटलं तर मात्र आपलं चालू ठेवायचं, नाहीतर मग विठ्ठल जे विठ्ठल म्हणायचं आपल्याला. अजून मला दिलेली वेळ संपलेली नाही, कारण तुम्ही जवळपास 1 तास उशिरा सुरुवात केली. त्या निमित्तानं माझे अजून 35 मिनटं शिल्लक आहेत. मी काही सोडणारा माणूस नाही, मी तसा पक्का आहे. आणि सगळे जर उठून गेले ना, नाराज करत नाही. ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य आहे ते. चैतन्य शब्द पाहतो. अध्यात्म विद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळीला. दाखवण्यासाठी नाही, अंतकरणातून त्याचं आचरण करण्यासाठी करावं. परळीला एक लग्न होतं आमच्या लहानपणी, 7-8 वर्षाचा मी होतो. आमच्या गावातलं लग्न बैलगाडीच्या माध्यमातून गेलं आणि योगायोगानं त्या माणसाचं नाव चैतन्य होतं. म्हणजे नावाप्रमाणे तर वागायला शिका हे मला सांगायचं. म्हणजे आम्हाला गीता करेल, ज्ञानेश्वर, कारण कोणाचं नाव पांडुरंग असतं, विठ्ठल असतं, जय असतं, विजय असतं, सगळे ज्ञानेश्वरीतले नाव माऊलीने सांगितलेले. त्यातल्या अर्ध्या लोकांपेक्षा जास्त नाव असतात. किंवा नावाप्रमाणे जर वागलात ना तरी समाजातले अर्धे प्रश्न मिळतील. चैतन्य नाव होतं. त्याला लोक सगळे गुढीमध्ये चितू मामा म्हणायचे. 5-7-8 माळा होत्या एवढ्या, का तर अर्धा किलोच्या माळा असतील गळ्यामध्ये, एवढं गच्च. इथंच काय ते इथं मुद्रा, इथं मुद्रा, इथं मुद्रा, इथं अशा असायचे ते. माझ्या परळीला गेलो, लग्न लागलं आणि ते बसले तिथे. 2 पंक्ती उठल्या, 3ऱ्या पंक्तीला वाढायला कोणी नव्हतं. पुरीकडले मायबाप बिचारे प्रयत्न करू लागले, भाऊ करू लागले, 2-4 लोक, 50-60 लोक जेवायला बसले. मी माझ्या छोट्या भावाला म्हणलं, गोईन चल बेटा आपण वाढू लागू. आम्ही गेलो वाढायला तिथे. हे तिथं बसलं होतं चैतन्य. एवढे गेलो, काय बघू लागलोय मी? म्हणलं काय बघू लागले मामा? तुम्ही वाढताय, पत्रावळ्या वाढू लागता, उचलू लागताय. म्हणलं हो मामा, त्यांच्याकडे माणसं नाहीत. तुम्हाला माहिती आहे का आपण कोण आहोत ते? म्हणलं कोण आहोत आपण पोराकडचे आहोत. चैतन्य नाव चितू मामा. लक्षात आलं का? नाही बघायचं आपण. याच्यामुळे चैतन्य आले आपल्याला, याच्यामुळे जीव आपला, याच्यामुळे प्राण चालला आहे. अंतरुणावर पडले, श्वासोश्वास नाही. कोरोनामध्ये लाखो कोटीचे माणसं मरून गेले, 1000 कोटीचे माणसं मरून गेले. मध्ये घेतलेला श्वास बाहेर टाकता आला नाही अनेकांना, बाहेरचा घेतलेला मध्ये घालता आला नाही. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान.
कोणीच कुणाचं नाही ह्या जगामध्ये, कोणी ना कोणाचे एका देवावेन म्हणा नारायण सद्बुद्धीने. हा सगळा चैतन्य जे आमच्यामध्ये आमचा जो जीवनपण आहे त्यांच्या कृपेने म्हणून अंतकरणातून करायचं. अध्यात्मविद्येचे दाविले शेरो चैतन्याचा दीप उजळीला छप्पन भाषेचा केला ते गौरव, छप्पन भाषेचा केला ते गौरव, छप्पन भाषेचा केला ते गौरव, छप्पन भाषेचा केला ते गौरव. भवन विनाभ उभारिले, भवन विनाभ उभारिले, भवन विनाभ उभारिले. गीता अलंकार नाभ ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाभ ज्ञानेश्वरी. भवन विनाभ उभारिले, भवन विनाभ उभारिले, भवन विनाभ उभारिले. गीता अलंकार नाभ ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाभ ज्ञानेश्वरी. छप्पन भाषेचा केला असे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरमध्ये 56 भाषेचा गौरव केला. माऊलींच्या काळात जेवढ्या भाषा होत्या त्या सगळ्या भाषांना मोठेपण दिलं, कुणालाही कमी लेखलं नाही. आणि संसारात सुद्धा माणसाने हेच करायचं, आपल्या मोठेपणासाठी दुसऱ्याला कमी कधीच लेखायचं नाही. आपलं कीर्तन कसं होतं, त्या महाराजाला ऐकून बघा, त्याच्यापेक्षा 10 पट चांगलं करतो, बिलकुल तिकडं बोट करायचं नाही, बिलकुल करायचं नाही. तुलना दुसऱ्याशी करायची. काय आपलं गायन कसं वाटलं म्हणलो ना आपण त्याच्या लई पुढचे होत म्हणून, नाही, बिलकुल तुलना नाही करायची. तुलना केलं की अहंकार माणसामध्ये निर्माण होतो, आपल्यातलं मोठेपण खऱ्या अर्थानं निघून जातं. 56 भाषेचा केला असे गौरव. बायकोनं स्वयंपाक केला, अरे वा छान झाला म्हणायचा, कौतुक करायचं त्याचं. आनंदाने चालतं का? रोजचा संसार आपला टिकवायचा आहे. महादेवाचा, पांडुरंगाचा, सगळ्यांचे संसार हजारो वर्षापासूनचे आहेत. आपले 15-25 वर्षसुद्धा टिकणार. 6 महिन्यानंतर डायव्हर्ससुद्धा सुरू होऊन गेले आजकाल. कारण गौरवच करत नाही, कौतुक करत नाही. करायचं त्या परिस्थितीमध्ये तेवढ्या पुरतं करायचं. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माऊलीने 56 भाषेचा गौरव का केला त्याचं एक सांसारिक उदाहरण बघून नंतर पुन्हा माऊलीकडे आपण का बरं केला ते. परभणीला मी ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतो. तिथून आमची बदली झाली छत्रपती संभाजीनगरला. आणि काही दिवसानंतर परभणीला गेलो. तिथे एक हिंदी भाषिक आमच्या परिचित झाला होता. आणि ते सारखं माळकरी माणूस, हिंदी असला तरी बोलणारा, या ना सर आमच्या घरला नाश्ता तर या. मला ठीक आहे कधीतरी येऊ म्हणतो. 2 वर्ष निघून गेले पण काही जाणं झालं नाही. आणि मी हिंगोलीला चाललो होतो नवरा बायको. मग ती म्हणे की अहो साहेब आपल्याला असं बोलत होते त्यांच्याकडे जाऊया. मग ठीक आहे फोन केला त्यानं. अरे सर म्हणजे आमचं भाग्य थोर म्हणे, या. खूप आनंदी झाले. त्यांच्या घरी गेलो, नाश्ता वगैरे केला. खूप छान नाश्ता केला. आणि कुणाचे अन्न खाल्लं की त्याला नाव ठेवणे बरं का, त्याचं कौतुकच करावं. कारण अन्न खाल्ले आपण पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन अहम वैश्वानर भूत्वा प्राणीनाम देमासरा वदनी कवळे घेता. अहम वैश्वानर खाल्ला आपण, अन्न खाल्लं, यज्ञ आहे तो, त्याचं कौतुक करावं, नाव ठेवू नये. मी म्हणलं आई फार छान स्वयंपाक केला बा तुम्ही म्हणलं. त्याने साहेब मी नाही केला म्हणे, मग आमच्या पुरीनं केला. मग तिला म्हणलं बाळा खूप छान स्वयंपाक केला. पोरगी म्हणजे कोण होती? सून होती, तिची सून. ती म्हणजे नाही सर मी नाही केलं सर, आमची आई सांगते मला असं कर तसं करून आईनं केलं. कोण कुणाचं कौतुक करत होतं? कोण कुणाचा गौरव करत होतं? सासू सुनेचा आणि सून सासूचा. मी तर पोराकडं पाहिलं, काय भाग्यशाली. ते म्हणजे सर खरं सांगू का तुम्हाला, मी काय म्हणलं तुमच्या दोघीच्या हाताला चव आहे. तो काय म्हणतो, सर खरं सांगू का तुम्हाला, ह्या दोघीच्या हातालाच नाही दोघीच्या तोंडाला पण चव आहे, दोघीच्या जिभेला पण चव आहे. म्हणजे का? एकमेकांचा गौरव करतात, सासू सून गौरव करतात. 56 भाषेचा केला भवार नवीन. संसारात तरुण जाण्याची नाव उभारली. भवार सागर म्हणजे काय? संसार अवघड आहे, तरता येत नाही. माझी बायको, मी सासू आहे, तू सून आहेसन, मी माझी माय आहे, फलाना बिस्ताना. हे तरुणच गेले संसारातून. त्यांच्या घरात भांडण नावाचा प्रकारच होणार नाही का? मायलेक म्हणून जगू लागले ना ते. आणि हा संसार तरायला सांगितला. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. भावसागर तरायचा विचार करायला सांगितला तुकोबाराने. आणि हाच भावसागर आहे. निस्तातान. आता इथे गगन घडलं नाही म्हणून सांगतो. बांगोली काही ठिकाणी कसं होतं, कीर्तन सुरू झाल्यानंतर एखादा महाराज येतो, मग त्याच्या अगोदर त्याचा शिष्य येतो, तिथं असं काय आसन टाकतो, मग ते येणार असं बसणार त्या आसनावर. मेल्यावर का आसनच येणार आहे का बाबा? तिथे समशान सगळ्याला सारखंच असणार आहे. कशाला अहम घेऊन फिरतो आपण? मी तुम्हाला सांगितलं ना, डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो. मनावरचं ओझं दिसतही नाही, त्याला कोणी उतरवू पण शकत नाही. त्याचं नाव ताण आहे. आणि हा परिस्थितीमुळे नाही, मनस्थितीमुळे येत असतो. म्हणून त्याला शुद्ध करण्यासाठी कीर्तन प्रचना, त्या आपल्यातला मोठेपणा मीपणा टाकून द्या. त्याच्याशिवाय सोपं नव्हे. नाही म्हणजे नाही.
ही वस्तुस्थिती आहे सगळी. कारण हे सगळं शहाण्या माणसालाच त्रास देणार असतं हे सगळा विषय. 56 भाषेचा केला शे गौरव भवार्णवी नाव भारी. एक छोटंसं उदाहरण माऊली असं सांगतात. लग्न कसं लागतं बघा. अहो वधूवराची मिळणी जैसी वराडिया ही लुगडी लेणी तैसी दिशेच्या सुखासने मिरविले रस. मी 56 भाषेचा गौरव काय केला म्हणतात माऊली. तुम्ही लग्न लावायला जाता. अहो वधूवरांची मिळणी नवरा बायकोचे मिलन असतं तिथं. अहो वधूवराचे मिळणे जैसी वराडिया ही लुगडी लेणी तैसे देशीच्या सुखासने मिरविले रस. माझी जी मातृभाषा आहे मराठी ना, तसं हे 56 भाषेचा मी गौरव काय केला. एखाद्या लग्नाला जर तुम्ही गेलात, नवरा बायको जर बसले, केवळ नवरा बायकोला कपडे करत नाहीत लोक. कुणाला कपडे करतात. वधूवराची मिळणी अहो वराडिया ही लुगडी. सासूला सासऱ्याला मेहुण्याला याला त्याला. मग ते सगळे नवरदेवापेक्षा जास्त नटून फिरतात बघा. ते जावई असा घडी काढतं, राम राम जय हरे आमच्या मेहुण्याचं लग्न आहे. आनंद येतो तिथं. तसं माऊली म्हणतात मी केवळ माझी मराठी भाषा तर सुंदर आहे, त्यात शंकेचं कारणच नाही. माझा मराठाची बोलू कौतुके. माऊली तर म्हणाले की अमृतापेक्षा पुढचे शब्द आहेत, पण मी बाकीच्यांचा गौरव करत नाही असं नाही, कमी पण लेखत नाही. आणि त्या 56 भाषेचा गौरव केला ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे संसारात जगत असताना मी करतो असं नाही, माझ्यामुळे झालं. मी जर सप्ताह करायचा पुढाकार नाही घेतला ना, बंद पडेल सप्ताह. मी जर कीर्तन आलं नाही, कीर्तन कसं होतं, गायनाचार्य चाललं नाही, मृदंगाचार्य आलं का नाही, दुसऱ्याला उभं करा. कुणाला पण 11 वाजता कीर्तन असेल बेशक उभं करा. म्हणजे त्या मृदंगाचार्याला कळेल की माझ्या अनुपस्थित सुद्धा कीर्तन सुरू होऊ शकतं. गायनाचार्याची वाट बिलकुल बघायचं नाही. त्याला माहिती ना 11ला कीर्तन आहे, 11ला आला पाहिजे. नाही याला कुणाला उभं करा. या गावातली माणसं बिलकुल सुरू करून टाका. याचं नाव गौरव करणं आहे. आम्ही विशिष्ट माणसाला बांधून बसलो, विशिष्ट त्यानंच केलं पाहिजे. अहो कृष्णानं गौरव केला सगळ्याचा. करंगडीवर पर्वत त्यांनी उचलला आणि काय सांगू लागले, ए पेंद्या तुझ्या काठीमुळं, ए सोन्या तुझ्या काठीमुळं, ए श्याम्या हे सुदाम्या तुझ्या काठीमुळं. काठीमुळं पर्वत उचलला गेला होता का. करंगळीवर उचलला गेला होता. पण सगळ्यांचं कौतुक केलं, सगळ्यांचं. म्हणून तो कबराय म्हणतात यारे यारे लहान थोर. ही वस्तुस्थिती आहे. याचं नाव अध्यात्म आहे. याचं नाव गौरव करणं आहे. अजिबात कुणाला टाकून देऊन बोलायचं नाही. तुमच्या सप्त्यामध्ये एखादा वाईट जरी वागत असला, चुकीचा जरी वागत असला, नाही तो बेकार माणूस आहे त्याला काढून टाका, बिलकुल नाही. त्याला सोबत घ्यायचं आहे तुम्हाला. कारण हीच माणसं आहेत जे खळांची वंकटी सांडू. त्यांना सोबत घ्या. नावं ठेवून बाजूला काढू नका. माणसं लुटून देऊन आपलं कल्याण होत नसतं. त्याला सोबतच घ्यायचं. त्याचं आज ना उद्या परिवर्तन होतं, कळतं. मोठे पण द्या, चांगलं म्हणा बाबा तुमच्यामुळे ठीक आहे, ऐकून घ्या. करायचं नाही तर करू नका, पण बोलू तर द्या त्याला. त्याच्या मनात नाही तर काय होतं, एकाला तुम्ही बाहेर काढलात ना, त्यांना आयुष्यभर 4 माणसं बाहेर काढते पुन्हा. लक्षात आलं. हे भूक बुजून नाही काढू शकत आपण. म्हणून यारे यारे लहान तोर 56 भाषेचा केला शे गौरव भवार्णवी नाव भारे. हा संसार भयंकर अवघड आहे. याच्यातून जर तरायचं असेल ना, तर तुम्हाला गौरव करता आला पाहिजे. तुमचं पोरगं किती चुकीचं असलं, तुमची पोरगी किती चुकीची असली, तरी लोकांच्या समोर त्याचा अपमान करायचा नाही. आमचे पाहुणा घराला आले की आपण लगेच म्हणतो आमचं पोरगं ना लय बिघडलं, अजिबात अभ्यास करत नाही, पोरीला अजिबात कळत नाही, 60% पडले, 70च्या बाकीच्याला 90% पडले. असं आहे तसं. अजिबात पाहुण्या राळ्यासमोर पुढच्या लेकराचा अपमान करू नका. नाही आमचा सोन्या फार चांगला, आमची सोनी फार चांगली करते अभ्यास, होईल 60% पडले पुढे चांगलं घेईल असं म्हणा. तर त्याला आनंद वाटेल. कारण तुम्ही जर अपमानित केलात ना, त्याच्या डोक्यात पक्क घेऊन बसतं काय असं बी करून फायदा नाही, तसे करून फायदा जा, करतच नाही, काय व्हायचे ते होऊ दे. असं बऱ्याच घरामध्ये घडतं बरं का. एक उदाहरण सांगतो मग पुढे जाऊ आपण. 8 वर्षाखाली सकाळी 9 वाजता मी ऑफिसला निघालो. तेव्हा संभाजीनगरला मी ॲडिशनल कमिशनर होतो. ते लोक लगेच ओळखतात गाडी फिडी बघितल्यानंतर. आणि बाजूच्या गल्लीतले लोक माझ्याकडे आले. मला म्हणे साहेब आमच्या गल्लीमध्ये असा असा कार्यक्रम आहे, पट्टी द्या. मी म्हणलं तुमच्या गल्लीतल्याला पट्टी काय द्यायची. नाही द्यावं लागेल साहेब, द्यावं लागेल, धार्मिक कार्य. पण ठीक आहे मला 500 रुपये घ्या. खिशाने हात घातले, 500 रुपये नव्हते. मला आता उशीर झाला, मला आल्याबरोबर देतो संध्याकाळी म्हणलं. आणि निघून गेलो ऑफिसला. 7 वाजता घरी परत आलो. ती गाडी वगैरे पाहिली की पटकन तिथे जमा झाले. साहेब म्हणे पैसे. मी बायकोला म्हणलं अगं 500 रुपये घेऊन ये. नाही साहेब म्हणे 1100 रुपये द्या. मला 1100 का बरं. नाही तुमचे वकील साहेब म्हणले की बाबा आले की 1100 रुपये घेऊन जा. वकील साहेब म्हणजे माझं मोठं पोरगं. मी बायकोला म्हणलं अगं 1100 रुपये घेऊन ये. काय पाहू लागलो आपण. 56 भाषेचा केला शे गौरव भवार्णवी नाव उभारले. या नावेत बसायचं आहे. आपणाला नाव तयार करायची नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी नावाचे नाव केले. फक्त त्या नावेत बसून जायचं, शांत वाचायच्या. 2 वया 5 वया ऐका, अंतकरणातून करा. बरोबर माऊली तरुण नेतात म्हणजे नेतात. त्यांनी आपला हात धरला आहे. आपण जर त्यांचा हात धरला ना तर सुटू शकतो. पण त्यांनी हात धरला की सुटूच शकत नाही. म्हणून चालवी सिंहाती धरोनिया, तो चालवतो आपणाला. त्यांनी हात धरावा. त्यासाठी त्यांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्याप्रमाणे वाचायचं, गीतेतल्या श्लोकाप्रमाणे आपण वागायचं. मग बायकोला म्हणलं 1100 रुपये आण. ते म्हणले का बरं. आपले वकील साहेब म्हणले. कोण वकील आपला. अगं नंतर सांगतो, आण 1100 रुपये. माझं पोरगं LLBला सेकंड इयरला शिकायला होतं. वकील झालं नव्हतं अजून, त्याला शिकायचं होतं 1-1.5 वर्ष. लक्षात आलं का.
रोज जाताना 50 रुपये पेट्रोलला मागून घेऊन जायचं, 20 रुपये भजे खायला मागायचं त्याच्या माईकडं. आणि काय म्हणलं, बाबा आले की 1100 रुपये घेऊन जा. त्याला माहीत नाही ना आमचं 500 रुपयाला ठरलं. ते म्हणजे पट्टी मागायला आलतो. मग बाबा आले की 1100 रुपये घेऊन सहज म्हणून गेलं ते. आता मला सांगा, जर माझ्या ठिकाणी तुम्ही असे तर काय म्हणलं असतं आपण, आमचं पोरगं वकील नाही, आत्ता तर LLB सेकंडरी शिकू लागले, अजून वकील नाही झाला, रुपया कमी येत नाही, घरूनच पेट्रोलला घेऊन जातात. त्याला काय लागलं तोंडवरी करून सांगायला 1100 दे म्हणाला, दे म्हणा कुठून द्यायचे ते म्हणले असते ना. खरं सांगा, म्हणले असते ना. मी असं नाही म्हटलं. मी काय म्हटलं, आमचे वकील साहेब म्हटलेत ना, मग 1100 घेऊन जा. मला सांगा, माझ्या लेकराचे शब्द मी खरं करणार नाही, माझ्या लेकराला मी मोठं करणार नाही, तर कोण करणार आहे? मी करावं लागेल ना. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणे, तरी ते सारंग पाणी फळाले. ज्ञानोबराय सांगतात, 56 भाषेचा केला शे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितलं की प्रत्येक मायबापाला वाटतं की आपलं लेकरू आपल्याला मोठं झालं पाहिजे, आणि त्यासाठी तेवढं लेकरावं प्रेम करावं, त्याचे शब्द ऐकावे, त्याला घेऊन चालावं पुढे, मग मोठे होतं. म्हणजे आता मला माझ्या आयुष्यात भीतीच नाही की माझे पोरं मला वृद्धाश्रमाला पाठवतील का. नाही ना. अहो 56 भाषेचा गौरव घरात चाललाय आमचा. एकमेकाला हसतो, खेळतो, बोलतो, रोज संध्याकाळी एकत्र बसून जेवण करतो, एकमेकाला सांगतो. आम्हाला तरायची भीतीच वाटत नाही संसारातून, कारण एवढं प्रेम आहे. 32 वर्ष 30 वर्ष लेकरांची वय आहेत. असा एक दिवस जात नाही की माझ्या पोटामध्ये डोकं नाही घातलं, त्याच्या डोक्यानं हात फिरवाच लागतो. ठीक आहे बाळा, एवढे मोठे झाले तरी अजिबात लाजत नाही. एवढं प्रेम आहे, ह्याच्याशिवाय दुसरं काय पाहिजे संसारामध्ये आपल्याला सांगा. अमेरिकेतून सांगतं, बाप मेला तर तुमचं तुम्ही माती करून घ्या. आल्या ना बातम्या तशा, पाहिल्या ना आपण, वाचल्या ना. आमच्या निर्णय होत नाही, 10वी करून टाका, हे पैसे आम्ही ऑनलाईन तुम्हाला पाठवून देतो, तुमचं तुम्ही करून घ्या. काय करता असते पुत्र घेऊन तुम्ही. 56 भाषेचा केला से गौरवार नवी नाव उभारिले. अंतकरणातून संध्याकाळी एकत्र बसायचं, सगळ्यांनी शांत जेवायचा, हरिपाठ म्हणायचा, हनुमान चालीसा म्हणा, 15 अध्याय म्हणा गीतेचा, पसायदान म्हणा, आणि जेवण करा. आणि जेवण झाल्यानंतर 2 मिनटं बसा. जर या भाऊसागरातून तरायचं आहे तर सगळ्यांनी एकत्र बसा. दिवसभरात काय काय घडलं, उद्या काय काय करायचं आहे, काहीही झाकून ठेवू नका. कुटुंबात सगळं मोकळेपणाने सांगा. सगळं बायका लेकरा नातवंड सुनला जे जे घडलं चांगलं वाईट ते मोकळेपणाने सांगा. मी तुम्हाला 100% शब्द देतो, तुम्हाला भाऊसागर तरलात म्हणून समजा भीतीच वाटत नाही. आणि ज्या संसारातली माणसं बाहेर घडलेलं लपवून ठेवतात, घरात सांगत नाही, त्याला आयुष्यभर भ्यावं लागतं, कारण त्यांना लपवलेलं असतं, त्याच्या नावेला छिद्र पडलेले असतात. घरात तो सांगू शकत नाही. आत्महत्येसारखा विचार येतो, घर पळून जाण्याचा येतो, बाजूला राहण्याचा विचार येतो, भांडणं तंटे येतात, कारण लपवी केलेली असते. लपवी करूच नका. गौरव नाही करता आला तरी झाकून ठेवू नका. कारण कोणाला अवमानित करू नका. 56 भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारिली. आणि काय करायचं, श्रवण करायला. श्रवणाचे मीशे बैसावे येऊने साम्राज्य भुवने सुखे नांदे. किती सोपा मार्ग नामदेव महाराजांनी सांगितलं बघा. बाबा तुला वाचता येत नाही ना, हरकत नाही, ऐकण्याच्या निमित्ताने येऊन बस. अहो कीर्तनातून मोबाईल काढतात हो लोक, काय सांगू आता. कीर्तनातून मोबाईल, आय एम कॉल यू लेटर, आय मीन कीर्तन, नंतर बोलतो. एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला तरी देश चालतो, एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला तरी देश चालतो. 2 तास कीर्तनात मोबाईल बंद ठेवल्यानं काही बिघडत नाही. माना वाकडा करून सांगतो, दार लावून घे, मला उशीर होणार आहे, मला स्वयंपाक करून ठेव, मी न जेवता येणार आहे. कीर्तनातून 2 तास जाऊ दे ना बाबा, मुक्त हो ना. श्रवण करणं आहे ते. श्रवण करणं सोपं नाही.
ज्याला ऐकता येतं ना त्याला सुंदर बोलता येतं, सुंदर बोलता येतं. आपला गैरसमज आम्हाला सगळ्याला ऐकता येतं. कोणाकोणाला वाटतं तुम्हाला ऐकता येतं म्हणून? ऐकायला आलं तुम्हाला? 50च्या वर वय आहे तुमचं बाबा सगळ्यांचं? ऐकलं का बघा, तुम्हाला ऐकणंच करता येत नाही, श्रवणच करता येत नाही आपल्याला. 55 वर्ष वय सरासरी, 50 वर्षाच्या वयचे बघा बरं का. आम्ही लातूर जिल्ह्यातली माणसं, तुम्ही इकडले, बरोबर. आमच्याकडे जी अभ्यासक्रमाला पुस्तकं होती तीच तुमच्याकडे होती पक्क. आम्हाला जी शिकवायला माणसं होती तीच माणसं तुम्हाला होती, DED बीडवाली, बरोबर आहे. फळ्यावर तेच आम्हाला जे शिकवलं तेच तुम्हाला दिसलं, आम्हाला दिसलं, बरोबर आहे. गुरुजीने सांगितलं असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, म्हणजे नोकरी लागेल, तहसीलदार होशील, इंजिनियर होशील, डॉक्टर होशील. प्रश्नपत्रिका त्याच होत्या, एका ठिकाणच प्रश्नपत्रिका निघायची. तपासणारे तेच होते. आईने विनंती केली, बापाने समजावून सांगितलं बाळा असा अभ्यास कर, गुरुजीने सांगितलं तसं होईल तसं होईल. कोण कोण ऐकलं हो? हां, कोण कोण ऐकलं पक्क? आणि मग काय नाही कलेक्टर झाले, काय आयएस नाही झाली, एकटाच का बरं आयएस झाला? काय ह्याला काय प्रश्नपत्रिका वेगळी होती का? सांगणारे वेगळे होते? आम्ही ऐकलं, तुम्ही नाही ऐकलं. 150 पैकी 10 पोरांनी ऐकलं. सर्वनाचे मिसे बैसावे येऊने साम्राज्य भुवने सुखे नांदे. नेमकी त्याची वाट बघतात. लाखो जरी दिंडीमध्ये गेले तर सगळ्यावरच कृपा होईल असं सांगता येत नाही. त्यातले बरोबर त्याला कळतात माऊली की माझं लेकरू कोण आहे. 1000 शेळ्याचा जरी मेंढपाचा कळप असला ना तर त्या शेळीला बरोबर तिचं लेकरू कळतं. तेवढ्या गर्दीतून बरोबर तिलाच प्यायला जातं, ते 100% कळतं. या 14 भुवनाच्या मालकाला कोट्यावधी संख्येमध्ये त्याचा भक्त कळतो आणि 100% मागे पुढे सांभाळतो. म्हणजे समजतो एरवी तरी माझी या भक्त आणि संसाराचे काय समर्थाचे कांता कोरांन मागे. माऊलीने सांगितलं मागं पडूच शकत नाही, मग सांभाळ करतो म्हणजे करतो. कारण आम्ही अंतःकरणातून त्याचं लेकरू झालं पाहिजे, भगवंताचं लेकरू झालं पाहिजे, माऊलीचं लेकरू झालं पाहिजे, श्रवण करता आलं पाहिजे. श्रवणाचे मिसे बैसावे ओणे साम्राज्य भुवने सुखी नांदे. ज्ञानेश्वरी जर तुला श्रवण करता आली तर तुझ्याकडनं आचरण होईल. वाचायला शिक. आम्ही सांगतो विनंती करू असं वाचा तसं वाचा. आता माऊली व्यासपीठावर बसले, त्यांना प्रश्न विचारतो. 15 वाद्य चालू आहेत, आजचा 11 वाद्य त्यांचा चालू आहे. समजा 650 ओवी चालू आहे, 652 ओवी चालू आहे. खरं सांगावर प्रमाणपणे महाराज सगळ्याची 652 चालू आहे का खाली? नाही ना. कोणी 500 वर आहे, कोणी 700 वर आहे. इकडं बघते थुका लाविते पानाला, संपलं का अजून अध्याय कसा संपला नाही, वर बघतंय खाली बघतंय, कारण तिथं नसतंच ते. मग ते बाजूच्याकडे बघतं कितवं चाललंय, ह्याच्याकडे बघितल्यावर तिकडं तोंड करतो जणू ह्याचं ऐकलं नाही, कारण ती बी त्याच्यात नसते. ही वस्तुस्थिती आहे बरं का, ही वस्तुस्थिती आहे. कारण आम्ही श्रवणच करत नाही, ऐकायलाच तयार नाही, वाचायलाच तयार नाही. आपल्याला वाचा, अंतःकरणातून वाचा. तुम्हाला उदाहरण सांगतो माऊलीची कृपा कशी होते. कोणतं नगर होतं, कुठे गेलं माऊली? ते म्हातारी बाई आली ते बघा, माऊली वाचते म्हणलेली. संभाजीनगरमध्ये आम्ही प्रवचनाला गेलो. हां, लक्ष्मी कॉलनीमधली एक म्हातारी आली. आम्ही तिथे गेलो प्रवचनाला. प्रवचन झालं आमचं, माऊलीबद्दल बोललो. एक 71 वर्षाची म्हातारी आहे, जाडीजुडी म्हातारी आहे. आणि ती माझ्याकडे येऊ लागली. म्हणलं माऊली मी पाया पडू देत नाही. महाराज मी पाया पडायला नाही म्हणलं, तुमच्याशी 2 शब्द बोलायचे आहेत. तोपर्यंत तिथला संयोजक होता, तो काय म्हणाला, या माऊलीला एक शब्दसुद्धा लिहिता येत नाही, वाचन पण कळत नाही, पण कळत नाही, ब पण कळत नाही, पण 2 पारायणं केली. मी एवढं माहिती होतं की शाळेत गेला नाही पण त्याला ज्ञानेश्वरी पाठ आहे, गीता पाठ आहे, असे कित्येक लोक आपल्याकडे, गाथा पाठ आहे. शाळेतच गेलं नाही, एक शब्द पण कळत नाही, मग त्याला पाठांतर आहे. पण पारायण करता येते हे मला माहीत नाही. त्या लोकाला अभंग कळत नाही, कुठे ओवी कळत नाही, पण पाठ मात्र 100% असतं, बरोबर आहे. आता हे काय म्हणाले, हे या माऊलीनं 2 पारायणं केली. मला शब्द बी कळत नाही, बी कळत नाही, ब बी कळत नाही. कसं केलं? श्रवणात, कीर्तनातून महाराजांनी सांगितलं की बा असं करा, नसेल तर नुसते बोटं फिरवा, फलानं करा, बरं या पारायणाला वगैरे वगैरे. आणि ती काय म्हणाली की महाराज काय झालं, 2 महिन्याखाली मी पारावर हरिपाठ म्हणत बसले होते, टाळ्या माजूत बसले होते. त्याच्या अवतीभोवती घरच नाही बरं का, बऱ्याच अंतरावर, फक्त मंदिरच आहे तिथे. आता होतील घर इथून. आणि 2 लेकरं तिथं खेळत होते आणि ही माऊली हरिपाठ वाचत होती. आणि तिच्या हातात ज्ञानेश्वरी आली. तिनं डोळे उघडून बघितले, तिला वाटलं इथं कोणीच नाही, मला 100% माऊलीनीच दिली. मग डोळे भरून पाणी आणले, रडले मी, माऊली मला तुम्ही दिले पण मला वाचता येत नाही, मी काय करू, असा विचार करत बसले. इकडे बघितलं कोणीच नव्हतं. ठीक आहे, तिचा भाव असेल खरं खोटं, त्याचं काय घडलं मला सांगता येणार नाही, पण तिचा भाव की माऊलीनं दिली आणि तिच्या भावाला पण साथ दिली पाहिजे. म्हणलं ठीक आहे माऊली दिली, काय करणार तुम्ही. आता मग काय करते म्हणे, मी पान उघडते, ओम नमोजी अध्याय. तिला कळत नाही ओम कशाला म्हणते, काय म्हणते, माऊली 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 माऊली, प्रत्येक अक्षराला माऊली माऊली. असे 2 पारायणं केली, 2 पारायणं केली. माऊली माऊली दयेचे सागर, केले उपकार जगावर, जगतारावया हरिपाठ केला, रस हा भरिला संजीवनी. हरिपाठ म्हणता म्हणता ज्ञानेश्वरी मिळाली. प्रत्येक अक्षराला माऊली 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 म्हणते. याचं नाव आहे श्रवण करून आचरण करण्यामध्ये. श्रवणाचे मिसे इतकं साम्राज्य आहे. राज्य नाही, राज्याला मर्यादा येतात. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ऐकणार वाचनाला साम्राज्य म्हणाले नामदेव महाराज. साम्राज्य, राज्य नाही, राज्याला मर्यादा आहेत. साम्राज्य, कैवल्यमूर्ती, साम्राज्य, चक्रवर्ती, हे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. सर्वनाच
म्हणून काय म्हणे वाचा हो सेवक होईल येचा तर चक्रवर्ती साम्राज्याचा चक्रवर्ती करे साम्राज्याचा चक्रवर्ती करेल 18व्या अध्यायात ज्ञानोबा म्हणाले. लक्षात आलं काय? ही वस्तुस्थिती म्हणून श्रवण करा. श्रवणाचे मिसे बैसावे. ऐका कीर्तनात काय झालं, कोणत्या अभंगावर कीर्तन झालं, सकाळचा अभंग कोणता होता, कालचा कोणता, परवाचा कोणता होता. नाही मला माहीत नाही, ते गायनाचार्याला विचारून सांगू. का बरं गायनाचार्य गुत्त घेतलं आपण पाठ करायचं? तुम्ही काय केलं? तुम्ही नाही ऐकलं पाहिजे ना. ऐकतच नाही आपण. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ. माझी विनंती ऐका. तुकोबाराय सुद्धा म्हणाले पांडुरंगाला. काय म्हणाले? पांडुरंगाला म्हणतात ना, माझी विनंती ऐका, वचन ऐका कमळापती, माझी विनंती, माझी विनंती ऐका. तुम्हाला की ऐकायला शिका. कीर्तन अंतकरणातून ऐका. लगेच घडी बघायचं, पाय लांब काढायचं, कंटाळा लागे, पंगत ऐका नाही की फलाना करायचं, बिस्ताना करायचं, मध्येच बोलायचं, मध्येच खेळायचं, मध्येच कोणाचा चिमटायचं, मध्येच फोन उचलायचं नका. कारण श्रवण करणं फार अवघड आहे. आणि ज्याला अर्जुनाच्या पंक्तीला बसता येतं त्याचा 100% उद्धार झाला. अहो अर्जुनाचे पांती परिसने अयोग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. माऊली म्हणाले अर्जुनाच्या पंक्तीला बसा आणि लक्ष द्या, श्रवण करा, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड. शपथेवर सांगितले माऊलीने. शपथेवर ज्याला श्रवण करता येईल ना ज्ञानेश्वरी गीता, त्याचं सगळं मी करीन म्हणले. त्याला साम्राज्य देईन, साम्राज्य. त्याला काहीच कमी पडू देणार नाही. हे त्यांचे शब्द आहेत. कोण आहेत ज्ञानोबा माहिती आहे का तुम्हाला? 5 तत्वाचे मालक आहेत. आकाश, वायू, पृथ्वी, जल, अग्नी यांचे मालक आहेत. आकाशे सर्वत्र बसावे, वायूने नाव भरी उगेने साहेब, पावके 10वे वर्षावे जळे, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोळणे, पृथ्वी अभूती व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राणू चाले, जो जगाते चाळे. पंचतत्वाचे मालक आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणाले, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध. मेलेले मुडदे उठवले, मुडदे. मग तो संचिदान बाबा असतील, सायन्ना असतील, कमाळ असेल, गोपाळ असेल, भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेज बोलला, पाठीवर मांडे भाजले. का? कारण ज्ञानोबा महाविष्णूचा अवतार आहे. त्यांचे शब्द श्रवण करा. अहो एवढंच काय, एका स्त्रीचा राजस्थानमध्ये पुरुष केला, जिही निमिष मात्रे, जिही निमिष मात्रे देह पालविला, जिही निमिष मात्रे देह पालविला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, पुरुष उभा. जिही निमिष मात्रे देह पालविला, जिही निमिष मात्रे देह पालविला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. आत्महत्या करायला चाललेली पोरगी, पोराचे कपडे अंगावर घातलेली की पोरगी हे जर कळल्यानंतर बाप मारणाऱ्या मायलांना मला ही तिला खात्री होती. त्या उदाहरणाच्या खोला जात नाही, फक्त एवढंच बघतो आपण. ते आत्महत्येला चाललेली पोराच्या अंगावर कपडे घातलेली पोरी माऊलींच्या पायावर डोकं ठेवली. माऊली म्हणाले, अरे उठ रे बाबा. ते म्हणे, मी बाबा नाही, बेबी आहे. मुक्ताई म्हणाले, अगं अरे माझा दादा म्हणला ना बाबा आहेस म्हणून, तू बाबाचा आहे जा. जिही निमेष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एवढी ताकद ज्ञानोबारायमध्ये बाकी जगात कोणाकडेच ताकद नाही. एवढी त्याची ताकद आहे. आणि त्यांनी सांगितले की माझं एक एक अक्षर पाठ करिता व्याजे, पांडित्ये ते वेसजे, ते अमृता ते नेनजे फावलिया. माझं एक एक अक्षर जर पाठ केला, ऐकला, समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी सर्वने आत्मे पठने मोक्षोची लाभे. श्रीमंत माणसाच्या पंक्तीमध्ये गरीबाला सुद्धा तेच अन्न असतं आणि श्रीमंताला सुद्धा तेच अन्न असतं. तसं माझी ज्ञानेश्वरी ऐकणारा, वाचणारा, सांगणारा, पठन करणारा ह्या सगळ्यांना मोक्ष देईन. हे त्यांचे शब्द आहेत. सर्वनाचे मिसे बैसावे, साम्राज्य भुवने सुखे नांदे. आपले मायबाप आपल्या लेकराला कधीच चुकीचं ऐकवत नाहीत. मायबापाचं ऐकतात, ठीक आहे बाबा मी हे करतो, बापा ते करतो, अभ्यास कर बाळा, शेताकडे जा, आपल्याला करा, ऐका. कारण हाच संसार आहे, हीच कृपा आहे. कारण ज्ञानोबाऱ्यांनी सांगितले ना, देवतांतरानं बजावे हे सर्वता काही न करावे, स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. अरे तू देवाला जाऊ नको, तीर्थक्षेत्राला जाऊ नको, पण तुझ्या संसारामध्ये येथ वडील जे जे करीत, तुझे मायबाप जे जे करतात ना त्याच्याप्रमाणे आचरण कर, तुझं कल्याण होईल, तुझ्या संसारामध्ये साम्राज्य येईल. आणि हे तुला जर 5 चरणाप्रमाणे शक्य नसेल तर नामदेव महाराज म्हणाले, नामामन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव, नामामन ग्रंथ ज्ञानदेव, नामामन ग्रंथ
गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी
ब्रह्मा हरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावे. नामदेव महाराज म्हणाले 5 चरणामध्ये ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलं, गीतेचं महत्त्व सांगितलं. गीता जयंतीच्या निमित्तानं आपला सप्ताह आहे, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचे आपण कौतुकच करतो, पारायण करतो, कारण आपल्या धर्मग्रंथातला सर्वात मोठा सारा आधारस्तंभ असणारे हे ग्रंथ आहेत, गीता आणि ज्ञानेश्वरी. आता नामदेव महाराज म्हणाले की ह्या 5 चरणाप्रमाणे जर तू आचरण केलास, वाचन केलास, तर आता काय नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. 9033 ओव्याचा ग्रंथ आहे. सहजासहजी माणसाला, संसारिक माणसाला एवढं शक्य होत नाही. मग नामदेव महाराज म्हणते एक ओवी अनुभव. हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. का बरं श्रेष्ठ आहे हा ग्रंथ? ज्ञानोबराने लिहिला म्हणून श्रेष्ठ आहे. हो बरोबर. का? कारण ज्ञानोबराय श्रेष्ठ आहे. जेव्हा भृगु ऋषीने परीक्षा पाहिली की 3 त्रैलोक्यामध्ये 33 कोटी देवामध्ये श्रेष्ठ त्रिगुणातीत देव कोण आहे, म्हणजे रज, सत्व आणि तमाच्या पलीकडचा, श्रीमद भागवतामध्ये तुम्ही ऐकलं असेल. भृगु ऋषी परीक्षेला गेले, महादेवाकडे गेले, महादेव चिडले, ते तू श्रेष्ठ नाहीस असं म्हणाले. ब्रह्मदेवाकडे गेले, तिथं चिडचिड झाली, ते श्रेष्ठ नाही म्हणाले. विष्णूकडे गेले, छातीमध्ये लात मारले रागाच्या भरामध्ये. जेने उरी हानी त्याला असे पापरा तयाचा चरणू हासी दातारा अजून वैर्याच्या कलेवरा विसंबसेना. त्या भृगुऋषीचे पाय धरले विष्णूने. अरे बाबा माझी छाती वज्रासारखी कठीण आहे, तुझ्या पायाला लागला असेल. म्हणून विष्णूचे जेवढे अवतार आहेत ना, मग बालाजीचा व्यंकटेश्वर असतील, पंढरपूरचा पांडुरंग असतील, कृष्ण परमात्मा असतील, प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या छातीवर खड्डा पडलाय. का? कारण ती भृगुऋषीची लात विष्णूला मारलेली त्या विष्णू अवतारामध्ये घेतले. असा हा श्रेष्ठ भगवान, आणि त्यांचा अवतार ज्ञानोबा आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञान. म्हणून ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आहेत. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले, काय म्हणाले? ज्ञानोबा तुम्ही श्रेष्ठ आहात. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. काय पाहते आपण? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. श्रेष्ठ का? कारण श्रेष्ठांनी लिहिलाय म्हणून श्रेष्ठ. एका जनार्दनी आठवा. नाथ श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. हे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही श्रेष्ठ आहात. श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत. विष्णू म्हणूनच नव्हे, कारण ज्ञानच श्रेष्ठ आहे. आणि गीतेच्या ज्ञानातूनच सगळ्या बाकीचे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. आणि गीता हा सगळ्या शास्त्रांचा आधारस्तंभ आहे. अनेक जन्मापासून, अनेक कालापासून भगवंताने सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, आणि तेच तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणाले की एवढं मोठं ज्ञान तुला जरी शक्य नसेल ना, तर काय कर, एक ओवी. का हो? एका ओवीने समाधान होईल का? माऊलीची ओवी सांगितली बघ तुम्हाला मध्यंतरी. काय म्हणालो? अमृताच्या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेच दे अमृत लहरी चुळी घेतलिया. अमृताच्या सागरात गेला तर बाहेर टोपल्यावर अमृत पिलात, अमर होसाल. आणि एक थेंब पिलात तर अमरच. तसं 9033 ओव्यातली एक ओवी घेतलास तरी चालेल. आता आम्ही बुद्धिजीवी माणसं आहोत. मग आम्ही काय करेन? हे महाराज म्हणते पहिल्या त्यातली 3री घेऊन टाका. हे आमचे माऊली म्हणतील 18व्या त्यातली 17वी घेऊन टाका, 15व्या त्यातली 25वी घेऊन टाका. आता होईल का? मग कुठली घेऊन आम्ही 9033 ओव्यातली? नामदेव महाराज म्हणाले नाही कोणती बी का असं सांगितलं का? पहिल्या त्यातली वाचून दुसऱ्या त्यातली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी हो. कुठली पण ओव्या आम्हाला सुधरेल ते घेऊ. मग आम्ही कल्याण होणार आहे का आमचं? व्हायला तर पाहिजे. कारण नामदेव महाराज म्हणाले माऊलीची कुठली ओवी घे म्हणून. स्वामी विवेकानंदाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्यांचं नाव नरेंद्र होतं. 4वी-5वीला असतील. त्यांना 50 प्रश्न टाकले पर्याय, म्हणजे गाळलेल्या जागा, जोड्या लावा वगैरे वगैरे, खरं खोटं, होय की बरोबर, चूक की बरोबर वगैरे 50. त्यातले 40 सोडवायचे. तर वर सूचना लिहिली होती, कोणतेही 40 प्रश्न सोडवा. 50पैकी कोणतेही 40 सोडवा. स्वामी विवेकानंदांनी काय केलं, नरेंद्राने काय केलं, 50च्या प्रश्न सोडवले आणि सुरुवातीला लिहिलं कोणतेही 40 तपासा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही, अनुभवावी. आचरणात आण. मी जालन्याला डिप्टी कलेक्टर होतो. संध्याकाळी एक दिवशी घरी आल्याबरोबर माझ्या बायकोंमध्ये पुऱ्या केल्या होत्या किंवा काही वेगवेगळे पदार्थ केले होते. सगळे चांगले चांगले पदार्थ केले होते. जिलेबी पण केली होती. आणि बाहेर पोरं खेळत होते. लेकराच्या हातात जिलेबी होती. ते खात होतं. मी बघितलं, थोडंसं दुर्लक्ष केलं. लगेच माझी बायको पळत आली, चमचा झारी अशी पाठीमागं. बघा काय केलं मी घरात, ओळखा बरं. काय केलं ओळखा बरं. मला काही कळेल ना बा मला. नुसतं तुम्हाला सुगंधावून कळत नाही का? कळेल म्हणलं. बाथरूममध्ये गेले, हातपाय धुतले. बघा बरं का मी किती पक्का आहे ते. लेकरांच्या हातात जिलेबी बघितली होती. मी चांगली झाली नाही म्हटली. वास आला मला. मी चांगली नाही म्हटलं. 3 बायकोनं सांगितलं की लई चांगला पदार्थ केला ओळखा, तरी पण नाही म्हटलं. मी कानानं ऐकलं. हातपाय धुतले, स्वयंपाक रूममध्ये गेलो.
डोळ्यांना पाहिली जिलेबी, अनुभव काय आणि बाकीच्या गोष्टी काय बघू लागलो. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, अनुभव घ्या. लेकरांनी सांगितलं, मी ऐकलं, बाबा खूप चांगले झाले म्हटले, मी चांगली झाले म्हटलं नाही. डोळ्यांनी बघितलं, श्वास सुगंध घेतला तरी चांगली झाली म्हटले. हातात घेतली जिलेबी, अशी दाबून बघितली, मऊसूत झाली होती तरी पण चांगली झाली म्हटले नाही. आणि त्यातला एक तुकडा जिभेवर टाकल्यावरून लागवा छान झाली. कारण का पाहणं, ऐकणं, सुगंध घेणं, चाचपडून पाहणं याच्यात समाधान झालं होतं. हे अनुभव नव्हे, जिभेवर टाकल्याबरोबर अनुभव आला. म्हणून नामदेव महाराज म्हणे की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. जनाबाई म्हणाल्या 14 भुवनाच्या मालकाला म्हणते धरीला पंढरीचा चोर. आणि ज्ञानोबाराला काय म्हणते, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. 14 भुवनाच्या मालकाला चोर म्हणते, हृदयात चोरासारखा कोंडून ठेवते म्हणते. आणि ज्ञानोबारायांची ज्ञानोबारायांच्या नाही पाया पडते, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याच्या दंडोत घालते म्हणते. ही ताकद आहे तिथे. तुकोबाराय म्हणाले काय ज्ञानेश्वरी ओणे तीही पाठविले धरणे. अरे बाबा माझ्याकडे कशाला आलं, ज्ञानेश्वरीत काय नाही. लक्षात आलं का, ही ती ज्ञानेश्वरी आहे ज्ञानोबरायांची. म्हणून नामदेव महाराज म्हणाले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभव. आता मी कुठली पण वाचू, 3ऱ्या अध्यायातली वाचू, 15 वाचू, कुठली पण वाचाल, आमचं कल्याण होणार आहे का. एक छोटासा प्रश्न विचारतो, माऊली तुमचं रक्तगट काय, तुमचा रक्तगट ए बी पॉझिटिव्ह आहे. यांचा या माऊलीचा रक्तगट ए बी पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. कुठून घेतलं तर डॉक्टरनं रक्त तुमचं, काय ए बी रक्तगटाला काय त्याच्यामध्ये, हे लई भारी येतं. पुन्हा पण तर काय महाराज हे संपल्यानंतर हे बाबा म्हणतील मग बाहेर लई क्लिअर झालं बरं काय कीर्तन, आता काय करू मी. हां ते म्हणते राईट टाईम सुटलं बरं का, आता काय करू मी. लई पुढे येते मला त्यांच्या मागं या रे यार तरी या रे लागे माझ्या मागे मागे मागं तर जाऊ दे ह्यांच्या ए प्लस ए बी प्लस यांचा रक्तगट आहे, बरोबर. कुठून घेतलं होतं रक्त तुमचं, इथून घेतलं होतं रक्त, ए बी प्लस निघालं बरं का, ए बी प्लस निघाला. त्या डॉक्टरला कंटाळला, ह्यांचा हात दुखू लागला, ते म्हणजे या हातातून घेतो, इकडून घेतलं काय निघाल. दुसऱ्याला लई राग आला, तुमच्या ह्याच्यातून घेतलं टिचरातून, काय निघाल पक्क. तिसऱ्यानं पाठीतून घेतलं, चौथ्यानं पायातून घेतलं, तळपायातून, तिसऱ्यानं डोक्यातून घेतलं, काय निघाल पक्क. कुठली घे ना मग ओवी. विठोबार काहीच नाही घेतलं ना मला काय कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला
पाहिलं माऊलीचं AB+ आहे. कुठल्याही अंगाने घेतलं, कुठलंही घेतलं तर AB+च निघणार आहे. तसं कुठलीही ओवी वाच कल्याणाच 9033 वयातली 18 अध्यायातली कुठलीही वाच. कारण जर तुझ्या शरीरातलं रक्त जर सारखं असू शकतं तर ज्या शरीराला निर्माण केलंय त्या भगवंताने निर्माण केलेले सांगितलेल्या ज्ञानेश्वरीतल्या ओळीत असणार नाही का? मग कुठली नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी. एवढ्या अंतकरणात नाही पहिल्या अध्यायाला आम्ही येत नाही, आम्ही फक्त 18व्या अध्यायालाच उपारणं शेवटच्या दिवशी. कशात लिहिलंय बाबा शेवटच्या अध्यायाला? पहिली पण सारखीच आहे ना, दुसरी नाही. कशातच बदल करू नको म्हणले जानोबर आहे. सगळं सारखं आहे. 9वा अध्याय का आणि 15वा अध्याय का? कारण ते सगळं मिळून झालेलं आहे, सगळं मिळून झालं आहे. एक गैरसमज आपल्या लोकांमध्ये काय म्हणतात, सप्ताह असतो ना, आमच्यातर्फे साखर देणार आहेत, आम्ही तेलाचा डबा देणार आहे, आम्ही गूळ देणार आहे. आम्ही म्हणलं की बाबा पैसे दे, म्हणतो ना आपण संयोजकला पैसे दे. नाही आम्ही तेलाचा डबा बोलला आहे, आम्हाला साखरच द्यायची आहे म्हणतात ना लोक. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की साखर तुम्ही देणार आहात, आम्ही मंडपच टाकला नाही, पैसे चालले ते मंडपाला, सगळ्यांनी साखरेला आणि तेलाच्या डब्याला आणि गुळालाच दिले. आम्ही आचारीच लावला नाही कारण पैसे चालले नाहीत. आम्ही चटयाच टाकला नाहीत, पैसे चालले. आम्ही माईकच लावला नाही, पैसे चालले नाहीत. आता कसं करायचं? तुझं गुळाला कोणी खायचं बाबा? ह्या मातीवर टाकलं तर मुंग्या खाऊन जातील. कळलं का तुम्हाला? या मंडपाच्या खर्चाला, गुळाच्या खर्चाला, आचार्याच्या खर्चाला, याला खर्चाला, चटयाला खर्चाला जो पैसा लागतो ना, तो सगळ्या अंगाने पुण्य देतो. म्हणून ही येडेचाळे करत जाऊ नका. फक्त साखरच देणार आहे आणि 1.25 क्विंटल देणार आहे तेवढ्याचे पैसे द्या आणून करू दे यांना धंदे. शेवटच्या दिवशी पंक्तीला बसल्यावर गुळ देतात आणि साखर आणून देतात पोतभर. आता काय करायची? साखर पंग तिकडे चालू असते शेवटच्या दिवशी, तरी त्याच्यात सांगावं लागतं माईकमध्ये साखर म्हणून. पैसे द्या, होईल तिथं तयार सगळं. ही माझी विनंती आहे. मला कोणी लगा लावून सांगितलेलं नाही, पण अनुभवाच्या आधारावर सांगतो. नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. सुरुवातीपासून थोडक्यात आपण बघू. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबा आहे, ज्ञानाचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहेत, देवाचा देव आहेत, महाविष्णूचा अवतार आहेत आणि त्यांनीही प्रगट केलेली आहे. जे कृष्ण अवतारात सांगितलं होतं आता फक्त प्रगट करून सांगितलेलं आहे. सुंदर अशी वेल लावलेली आहे 9033 ओव्या आणि 700 श्लोकाच्या माध्यमातून. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेचा अलंकार आहे, ज्ञानेश्वरी तिचं नाव आहे आणि सगळा आनंद ज्ञानेश्वरीमध्ये भरला आहे. कारण ज्ञानोबा आहे स्वतःच आनंदाचं प्रतीक आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक. नामदेव महाराजांनी दुसऱ्या अभंगात सांगितलंय का, ज्ञानदेवापासी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तनासी. ज्ञानदेवापासी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तनासी. नामा म्हणे आनंदालंकापुरी काही दिवस हरी राहू येते. कारण ज्ञानोबा सुखाची मूर्ती आहेत, ज्ञानाची मूर्ती आहेत. परियेशी ज्ञानराजा बोले जगजीवन तू तो सर्वज्ञ सुखमूर्ती. पांडुरंगाने स्वतः सांगितलं ज्ञानोबाला की तू सुखाची मूर्ती आहे. यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे देणे दिदले या ज्ञाना. भूवैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमाया. पंढरपूरपेक्षा माझ्या ज्ञानाचा, माझ्या ज्ञानोबाराच्या आळंदीचा महिमा थोर आहे. हे स्वतः पांडुरंगाने सांगितलेलं आहे. गीता अलंकार आणि त्या गीतेचा अलंकार ज्ञानोबाराने तयार केलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचे. आम्ही सुद्धा लेकरं, तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, आईचं लेकरू, आईचा अलंकार असतं, तसं आम्ही गावाचे लेकरं आहोत. 80 वर्ष वय झालं, 70 वर्ष वय झालं, आता का आम्ही लेकरं राहिलोत का असं म्हणत जाऊ नका. तुमच्या गावातला जर एखादा 80 वर्षाचा माणूस केंद्र सरकारनं मोठ्या पदावर घेतला तर गाव सगळं सांगतं. काय सांगतं? आमचा भूमिपुत्र आहे म्हणले का नाही, लेकरू म्हणलं का नाही गावाचं तुम्हाला. आम्ही मरेपर्यंत लेकरं आहोत, मरेपर्यंत लेकरं आहोत. अलंकारित राहायचं, गोड बोलायचं, छान बोलायचं, टाळ्या वाजवायच्या, सप्त्यात यायचं, कीर्तन कसे असो काही असो आपलंही समजायचं, आनंदाने करायचं. त्याचं नाव आहे गीता अलंकार नामज्ञानेश्वरी. आनंद निर्माण होईल सगळा. अध्यात्मविद्येचे दाविलेशे रूप चैतन्याचा दीप उजळीला. अध्यात्म काय सोप्या पद्धतीने सांगितलं की आपल्या सकट जाणायचं, मी कोण आहे तिथून करायचं. त्याचं नाव भक्ती आहे. म्हणून म्हटलं की ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. म्हणून प्रेमाची सुरुवात आपल्यापासून करायची. कारण हे अध्यात्म आहे. आधी केले मग सांगितले, आपल्यापासून सुरुवात करायची. आपोआप सगळा गौरव होत जातो. 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव भारिली. आम्हाला नाव तयार करायचे नाही. 56 भाषेचा गौरव ज्ञानोबारी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. फक्त ज्ञानेश्वरीमध्ये बसायचे. सर्वनाचे मिसे बैसावे होणे साम्राज्य भोवणे सुखी ना. श्रवण करण्याच्या निमित्तानं वाचन करण्याचे पारायणाची संख्या उद्यापासून वाढावी. दुसरा असो तिसरा दिवस असून संयोजकाला विनंती असं म्हणू नका, नाही आता मध्ये बसता येत नाही अजिबात म्हणून. तिसऱ्या दिवशी बसू द्या, शेवटच्या दिवशी बसू द्या. त्याला ड्युटीला जायचे 10 मिनटं वाचून जा म्हणा, 5 मिनटं वाचून जा म्हणा, नुसतं बोट फिरून जा म्हणा. ज्याला वाचता येत नाही त्याला नसता ऐकायला बस म्हणा. यारे यारे लहान थोडी सगळ्यांना अधिकारी आहे. श्रवण करा, फार मोठी ताकद ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. सर्वनाचे मिसे बैसावे होणे साम्राज्य भोवणे सुखी नांदे. 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव भारिली.
गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट झाली नामामने ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावे. आणि हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. साक्षात नामदेव महाराजांनी सांगितलं. नामदेव महाराज सामान्य नव्हे, साक्षात भगवंत त्यांच्या ताटा जेवाचा. फिरवले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. त्यांच्यासाठी मंदिर फिरवलं, मेलेली गाय कापून टाकलेली गाय उठून दाखवली पांडुरंगाने. इतक्या ताकदीचे नामदेव महाराज आहेत आणि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले. सोमुखे आपण भगवंताच्या मुखातले शब्द असल्यामुळे अंतकरणातून वाचावी ही अपेक्षा. एकदा आपण ज्ञानोबा तुकोबांचं भजन करूया. ज्ञानेश्वर अभंगाचा अर्थ असाच असेल असा नव्हे. माझ्या अल्पबुद्धीला जसं माऊलीच्या कृपेने सांगता आलं. कारण आम्ही सांगितलं मला रस्त्यात आल्यानंतर गीतेच्या जयंतीचा सप्ताह म्हणल्यावर माझी उणीव माझ्या लक्षात आली आणि आपण प्रयत्न केला, माऊलीनं करून घेतला असं समजू. संयोजक, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार. चूक भूल क्षमा असावी. विठ्ठल जय जय हरी मंडळी. आज आपला गीता जयंती सोहळ्याचा हा 3रा दिवस आहे. आणि 3ऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण फड महाराज त्यांच्या पुढे कुठेच फडफड चालत नाही. आणि खरं म्हणजे ते वकील डॉक्टर आपण म्हणतो ना, वकील म्हणजे कोणाची केलबिल चालू देत नाही. आणि कलेक्टर आहे, कोणाची टाटर चालू देत नाही. टळटर करायचं कामच नाही. कारण खरं म्हणजे सांगू का, कलेक्टर झाले, मामलेदार झाले, कुणी झाले तरी जगापुढे बोलतील. पण देवापुढे बोलण्याकरता, देवाचं बोलण्याकरता, परमार्थ काढायला जाण्याकरता जे आडवे येतात, जे जोग महाराजांना आडवे आले तर महाराज म्हणले, अरे नुसती पैलवानकी केल्यापेक्षा जो खरा पैलवान आहे तो पाडला पाहिजे. त्याचं नाव आहे काळ. काळावर मात केली पाहिजे. मला वाटतं जगावर मात करणं काही आपल्या डिग्रीमुळे जगावर छाप पाडणं वेगळं, पण आपल्या जवळचेच असतात ते आत 6 जण उंदीर. हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई माणी जती हे ज्ञाननिधीचे भुजंग. मला वाटतं कलेक्टर कितीतरी वाया गेले असतील, पण यांनी कलेक्टर होऊन संत वाङ्मयाचा अभ्यास करून अध्यात्मज्ञान, नित्यत्वम, तत्वज्ञानार्थ दर्शनम, तत्वज्ञानाचा अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांच्यावर मात करणं, खरं ही तळतर यांची चाल दिली पाहिजे. आम्ही परमार्थात जर आलो ना तर आम्ही गायला लागलो तरी आमची तळतर समजत नाही. मला काय कमी आहे, मी वाजायला लागलो तरी कीर्तन केलं मग तर कामच नाही. आपल्या पुढं आपण कोणत्याच भावाला काही समजत नाही. पण तुलाही काम क्रोध काही समजत नाही याचं लक्षात घे. ज्या काम क्रोधांनी मोठे मोठ्याचा नरड्याचा घोट घेतला, नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगी अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, म्हणून नाना संकटी असा असणारा अहंकार, काम, क्रोध, मद, मत्सर बाजूला सारून, आणि ज्यांनी परमार्थाचा खरा म्हणजे दिवा लावण्याकरता विकाराची तळतर, मोहाची, मायेची सगळे बंधनं बाजूला केले, हे खरं कलेक्टरचं. लौकिक कलेक्टर वेगळे, पण हे अध्यात्मातले कलेक्टर आहे. म्हणून धन्यवाद देतो. जास्त बोलणेवेळी घेत नाही. रामकृष्ण हरी, जय हरी. आज सकाळी ज्यांचा नाश्ता होता ते हरिभक्तपरायण सकाळी पाटील, त्यांनी नारळ श्रीफळ घ्या, सत्कार घ्या. आणि दुपारचे पंक्तीवालेच ना बोलतो, पंक्तीवाले हरिभक्तपरायण नवनाथ साहेब दाने यांनी पण आता नारळ श्रीफळ घ्या. ग्रामस्थांनी ते द्या. या लवकर.
लवकर यायचे पुढे पटकन या या नाश्त्यावाले पंक्तीवाले पुढे या पुढे या लवकर देणारे या आणि ज्यांनी केला त्यांनी आता खरं म्हणजे महाराज बोलले त्यांच्या शक्तीचा इथं प्रसाद झालेला आहे. अरे बापरे तुमचं काय भाग्य आलं प्रसाद आला तुम्हाला माऊलीचा प्रसाद. वा रे वा. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नाश्तेवाले होऊन गेले की निघून गेले. बरं सर्वांनी आता प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद तू प्रसन्नता